जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एस-वाय-बी-कॉम सेमिस्टर 4 2024 पॅटर्न ॲज पर एन-ई-पी 2020 पॅटर्न नुसार टुरिझम मार्केटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहोत. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ बघा आणि अभ्यासाची तयारी करा. विद्यार्थी मित्रांनो, टुरिझम मार्केटिंग हा जो काही विषय आहे तो आपणाला 2 क्रेडिटसाठी आहे. एकूण या विषयाला 50 मार्क असतात. त्यापैकी 15 मार्क इंटरनल आणि 35 मार्काची विद्यापीठाची परीक्षा होणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी आपणाला 35 मार्कासाठी 2 तासाचा टाईम अवधी असणार आहे. 35 पैकी किमान तुम्हाला पासिंगसाठी 14 मार्कांची आवश्यकता आहे. या विषयाची क्वेश्चन पेपर मराठी as well as इंग्लिश माध्यमातून येणार आहे. युनिव्हर्सिटीच्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न पुढील पद्धतीने असणार आहे, ज्यामध्ये परीक्षेत एकूण 5 प्रश्न विचारले जातील. यामध्ये पहिला प्रश्न हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला समोर दिसेल, ज्यामध्ये 5 प्रश्न आहेत. यामध्ये पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स 5 मार्कासाठी आहे. क्वेश्चन नंबर 2nd हा चॅप्टर नंबर 1 वर ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा चॅप्टर नंबर 2 वर 10 मार्काला ब्रॉड क्वेश्चन असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 4 चॅप्टर नंबर 3 वर 10 मार्काला ब्रॉड क्वेश्चन असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 5 हा राईट शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यामध्ये टोटल तुम्हाला 3 शॉर्ट नोट्स विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची आहे. प्रत्येक चॅप्टरवरती 1 शॉर्ट नोट्स असे मिळून तुम्हाला 3 शॉर्ट नोट्स विचारल्या जाणाऱ्या आहेत. 1 शॉर्ट नोट्स 5 मार्काला राहील. 2 शॉर्ट नोट्स सॉल्व्ह केल्या तर त्या ठिकाणी 10 मार्कांपैकी मार्क तुम्हाला भेटून जातील. असे मिळून टोटल 35 मार्काचा हा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न असणार आहे. सो आपण चॅप्टर वाईज ब्रॉड क्वेश्चन आणि शॉर्ट नोट्स बघणार आहोत. चॅप्टर नंबर 1 हा इंट्रोडक्शन टू टुरिझम मार्केटिंग असणार आहे, ज्यामध्ये या 4 पैकी कोणताही 1 किंवा 2 ब्रॉड क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. पहिला प्रश्न आहे डिफाईन द टर्म ऑफ टुरिझम मार्केटिंग, एक्सप्लेन द स्कोप ऑफ टुरिझम मार्केटिंग. ओके. पर्यटन विपणनाची संकल्पना सांगा आणि पर्यटन विपणनाची व्याप्ती सविस्तर पद्धतीने स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे डिस्कस द नेचर अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टुरिझम प्रोडक्ट. पर्यटन उत्पादनाचे स्वरूप आणि त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तिसरा आहे एक्झामाइन द रोल ऑफ मार्केटिंग इन टुरिझम डेव्हलपमेंट. पर्यटन विकासामध्ये विपणनाची भूमिका स्पष्ट करा. चौथा प्रश्न आहे आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन व्हेरियस स्टेक होल्डर इन टुरिझम मार्केटिंग. पर्यटन विपणनामधील घटक किंवा स्टेक होल्डर्स स्पष्ट करा. याच चॅप्टरवर आधारित शॉर्ट नोट्स कोणत्या असतील ज्या 5 मार्काला विचारल्या जातील? पहिला आहे स्कोप ऑफ टुरिझम मार्केटिंग म्हणजे पर्यटन विपणनाची व्याप्ती. दुसरा आहे फीचर ऑफ टुरिझम प्रोडक्ट, पर्यटन उत्पादनाची वैशिष्ट्ये. तिसरा आहे इम्पॉर्टन्स ऑफ टुरिझम मार्केटिंग, पर्यटन विपणनाचे महत्त्व. आणि लास्ट आहे टाइप्स ऑफ स्टेक होल्डर म्हणजे पर्यटनातील घटकांचे प्रकार. चॅप्टर नंबर 2 आहे टुरिझम मार्केटिंग ॲडमिनिस्ट्रेशन. यावर आधारित ब्रॉड क्वेश्चन असतील. एक्सप्लेन द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ टुरिझम मार्केटिंग. पर्यटन विपणनाचे संघटनात्मक रचना स्पष्ट करा. पुढचा आहे डिस्कस द रोल ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल टुरिझम ऑर्गनायझेशन. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थांची भूमिका स्पष्ट करा. तिसरा आहे इव्हॅल्युएट टुरिझम पॉलिसी अँड मार्केटिंग कोऑर्डिनेशन इन इंडिया. भारतातील पर्यटन धोरण आणि विपणन समन्वयाचे विश्लेषण करा. ओके. त्यानंतर राईट शॉर्ट नोट्स आहे. चॅप्टर नंबर 2 वर आधारित 5 मार्कासाठी. पहिली आहे टुरिझम मार्केटिंग स्ट्रक्चर, पर्यटन विपणन रचना. दुसरा आहे रोल ऑफ UNTWO किंवा इनक्रेडिबल इंडिया कॅम्पियन. ओके. तिसरा आहे टुरिझम पॉलिसी इन इंडिया, भारतातील पर्यटन धोरण आणि कोऑर्डिनेशन इन टुरिझम मार्केटिंग, पर्यटन विपणनातील समन्वय. चॅप्टर नंबर 3 वर आधारित 10 मार्काला ब्रॉड क्वेश्चन कोणते असू शकतात? पहिला आहे एक्सप्लेन द रोल ऑफ मीडिया इन टुरिझम प्रमोशन. पर्यटन प्रचारामध्ये माध्यमांची भूमिका स्पष्ट करा. दुसरा आहे डिस्कस पब्लिक रिलेशन इन टुरिझम मार्केटिंग. पर्यटन विपणनामध्ये जनसंपर्क म्हणजेच पब्लिक रिलेशन स्पष्ट करा. तिसरा आहे इव्हॅल्युएट ॲडव्हर्टायझिंग, पर्सनल सेलिंग अँड सेल्स प्रमोशन इन टुरिझम. जाहिरात, वैयक्तिक विक्री आणि विक्री प्रोत्साहन यांचे विश्लेषण करा. चौथा आहे एक्सप्लेन डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी इन टुरिझम इंडस्ट्री. पर्यटन क्षेत्रातील डिजिटल विपणन धोरणे स्पष्ट करा. पाचवा आहे डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ डिझायनिंग अँड प्रिंटिंग टूर ब्रोशर्स. पर्यटन पुस्तिका किंवा ब्रोशर तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. चॅप्टर नंबर 3 वर आधारित शॉर्ट नोट्स कोणकोणते असू शकतील? पहिला आहे रोल ऑफ मीडिया इन टुरिझम.
पर्यटनातील माध्यमांची भूमिका. दुसरा आहे पब्लिक रिलेशन टूल्स, जनसंपर्क साधने. नंतर ॲडव्हर्टायझिंग इन टुरिझम, पर्यटनातील जाहिरात. नंतर डायरेक्ट मार्केटिंग, थेट विपणन किंवा डायरेक्ट मार्केटिंग म्हटलं जातं. आणि ब्रोशर अँड डिजिटल प्रमोशन, म्हणजे ब्रोशर आणि डिजिटल प्रचार कशा पद्धतीने केला जातो याची माहिती कदाचित विचारली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एस-वाय-बी-कॉमच्या टुरिझम मार्केटिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघितलेले आहे. अशाच नवीन-नवीन माहितीसह आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपण पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाच्या माहिती मिळवण्यासाठी आपल्या मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.